तर मराठ्यांकडून येवला बंदची ही हाक देण्यात आली आहे। बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय। मनोज जरांगे हे परत एकदा उपोषणाला बसलेत। बुधवारी त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असल्याने त्यांच्या उपोषणाला समर्थन देत येवल्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येवला बंदची हाक दिली होती आणि याच बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहावयास मिळतंय। काही दुकानं सुरू आहेत तर काही बंद असल्याचं चित्र येवला शहरात दिसतंय। खरं तर आता मराठा समाज हा आपल्या मागणीला धरून आहे, मागणीवर आपला ठाम आहे। सध्या येवल्याची चित्र पाहतोय आपण। मराठ्यांकडून येवल्यातही बंदची हाक देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे मराठ्यांकडून। तर येवल्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय। मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या समर्थनार्थ आता मराठा समाजाकडूनही त्यांचं समर्थन, त्यांना समर्थन हे वाढताना पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव। नरेंद्र, खरं तर मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। येवल्यामध्येही बंद घोषित करण्यात आलेला आहे। मात्र येवल्यात काहीसं वेगळं चित्र पाहावयास मिळतंय। संमिश्र प्रतिसाद मिळतोय बंदला, या संदर्भात अधिकची माहिती। हो, नक्कीच बघितलं तर एकूणच मराठा समाजाला आरक्षण मिळावे व ज्या आरक्षणाचा म्हणजे अधिसूचनेचा कायदे तरतूद याकरता मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला परत एकदा बसलेले असून आज त्यांचा उपोषणाचा 5वा दिवस असल्याने येवल्यातील सकल मराठा समाजा वतीने या उपोषणाला समर्थनार्थ येवला बंदची हाक देण्यात आली होती। मात्र या येवला बंदला संमिश्र असा प्रतिसाद येवला शहरात मिळताना बघण्यास मिळत आहे। एकूणच बघितलं तर आपल्या पाठीमागे बघितलं तर काही दुकाने उघडे देखील आहेत, काही बंद आहे, असा संमिश्र प्रतिसाद येवल्यात बघण्यास मिळत आहे। आपल्या सोबत बघितलं तर काही मराठा आंदोलक देखील आहेत। काय सांगाल की येवला बंदची हाक दिली होती, संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय, काय वाटतं? येवला ऑलरेडी येवला बंद झालेलाच आहे। फक्त ज्या अत्यावश्यक ज्या काही व्यवस्था आहेत, हॉस्पिटलायझेशन असेल किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही महत्वाचे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काही महत्वाचे, तेवढेच फक्त येवल्यामध्ये विषय आहेत। बाकीचं जर बघितलं तर तुम्ही पाटोदा असेल, तुळगाव असेल, तुमचं आंदरसूल, मुखेड, राजापूर ही जे बाजारपेठेने सगळ्यात मोठी गावे तालुक्यामधली, ती आज पूर्णपणे सकाळपासूनच कडकडीत बंद आहे। त्याच्यामुळे येवल्यामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे बंदला। फक्त येवला शहरामध्ये थोडासा संमिश्र प्रतिसाद आहे, त्याचे की कुणाला अडचण येऊ नये, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, काही हॉस्पिटलायझेशन मधले काही विषय असतात, ते आम्ही लक्षात घेतलेले, त्याच्यामुळे तिथं थोडाफार प्रमाणात आहे। पण बाकी येवला तालुक्यामध्ये कडकडीत बंद आहे आणि येवला मेजर विषय आहे मराठा आरक्षणाच्या दृष्टीने। त्याच्यामुळे येवल्यात प्रचंड प्रतिसाद मराठा समाजाच्या आंदोलनाला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। आपलं त्या पुढची भूमिका कशी राहणार आहे? काही आंदोलनाचा काही दिशा ठरणार आहे का? काही आता आंदरसूल मार्केट कमिटी आताच बंद झाली। आता पुढची दिशा आमची रास्ता रोकोची आहे। त्याच्यामुळे येवल्यामध्ये जे काही बंदचं आम्ही आव्हान पुकारलं आहे ते आम्हाला यशस्वी करून दाखवायचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, जोपर्यंत मनोज दादांचं जे काही नियोजन येत नाही आमच्यापर्यंत, तोपर्यंत आम्ही दुसरं सुट्टी काही करणार नाही। पण ते आज 5वा दिवस झालाय उपोषणाला बसून। सरकारने खरं तर या बाबतीत योग्य ती भूमिका घेतली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली। आम्हाला वाटतं की जसा मनोज दादांचा विश्वास मुख्यमंत्र्यांचा आहे, तसाच मराठा आंदोलकांचा सुद्धा मुख्यमंत्र्यांचा विश्वास आहे। या विश्वासाला कुठेतरी तडा जाऊ नये याच्यासाठी सरकारचे सर्व प्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी योग्य त्या कायद्यामध्ये लवकरात लवकर रूपांतर करावं। कारण की विषय फक्त आता सगळ्या सोयऱ्याचाच राहिलेला आहे, त्याच्यामुळे तो लवकरात लवकर कायद्यामध्ये रूपांतर करावं ही अपेक्षा आहे मराठा समाजाची। एकंदरीत बघितलं तर येवला तालुक्यामध्ये कडकडीत असा बंद आता बघण्यास मिळत आहे। मात्र शहरात अजूनही काही दुकान उघडे आहे आणि ते देखील बंद होत आहे। जी नरेंद्र, खरं तर मनोज जरांगे यांचा उपोषणाचा 5वा दिवस आणि आता मनोज जरांगे यांची तब्येत अधिकच खालावत चाललेली आहे। मराठ्यांकडून त्यांना विनंती करता येते का की त्यांनी औषधोपचार घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम होताना दिसतायत, अधिकाधिक ठाम भूमिका घेताना दिसतायत। तर या संदर्भात आपली अधिकचा तपशील।
काय सांगाल की मनोज जरांगे पाटील यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिलेला आहे, आपल्या वतीने त्यांना काही सांगण्यात येईल का? काय होत ते दादांना आमची विनंती आहे की दादा, आम्ही येवला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आपलं असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण औषधोपचार, पाणी, काल जी तुमची चिमुरडी तुम्हाला सांगत होती की पाणी घ्या, आमची महाराष्ट्रातील देखील मराठा समाजाची एक विनंती आहे की तुम्ही औषधोपचार आणि पाणी हे तुम्ही तात्काळ घेतलं पाहिजे, कारण की मराठा समाजाला तुमच्या सारख्या योग्याची गरज आहे. होतो ना भविष्य असा व्यक्ती आम्हाला मिळालाय जो आम्हाला कुठल्याही या सरकारच्या किंवा चुकीच्या धोरणामुळे आम्हाला गमवायचं नाही. त्याच्यामुळे दादांनी औषधोपचार आणि पाणी वगैरे जे आहे ते घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, तुमच्या माध्यमातूनच मिळणार आहे. तुमच्या लढ्याला यश येणार आहे. आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत. फक्त तुम्ही आमच्या सोबत राहिले पाहिजे. याच्यासाठी तुम्ही उपचार, या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही घेतल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. एकूणच बघत आता येवल्यातील ज्या मराठा समाजाच्या वतीने म्हणजे मनोज जरांगे दादा पाटील यांनी औषधोपचार घ्यावे, तुमची खूप आम्हाला गरज आहे, त्यामुळे तुम्ही औषधोपचार घ्या अशी विनंती येवल्यातील मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असून त्यांना उपोषणाला देखील समर्थन या मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. धन्यवाद नरेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर येवल्यातही बंद पुकारण्यात आलेला आहे आणि या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहावयास मिळतोय.